बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केलाय। 26 तारखेला चर्चेसाठी बोलावल्याची माहिती आता समोर येते। बच्चू कडूंनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा विरोधात आमदार बच्चू कडू जे आहे प्रहारचा उमेदवार देणार आहे आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू स्वतः आहे। हो, काय सांगणार, नवनीत राणा विरोधात तुम्ही उमेदवार देणार आहे? हा, देणार आहे म्हणजे 3 तारखेला अर्जच भरू आपण। काय एकंदरीत काय असं कारण आहे? खुल्याआम निवडणुकीत उमेदवार असताना लांडगे सगळे हजर होईल, स्टेजवर येऊन प्रचार करावा लागेल। हे तर म्हणजे मला वाटते कामावरचा माणूस सुद्धा या पद्धतीनं कुणाचं ऐकून घेऊ शकत नाही आणि उमेदवार जर या धमकी देऊन अशा पद्धतीनं समोर येत असेल तर कोण सहन करणार आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात काही माहिती दिली होती? मी माहिती द्यायच्या भानगडीत पडत नाही। मला सीएम साहेबाचा फोन आलेला आहे सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी। पण आम्ही सरळ सांगणार आहोत का राणावर आमचीच नाही तर लोकांची पण नाराजी आहे आणि कोणी ते सहन करणार नाही। भाजपच्या कार्यकर्त्याची पण काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि तो उमेदवार आम्ही कुठल्याही प्रकारचं खपवून घेणार नाही। अमरावतीसह बाकी ठिकाणी तुम्ही लोकसभेसाठी उमेदवार देणार का? पाहू तर ज्या पद्धतीनं समोर येत आहे राजकीय काही गोष्टी, त्या पद्धतीने समोर जाऊ। तुमची कार्यकर्त्यांचा असा आग्रह आहे की तुम्ही वर्धा लोकसभा निवडणूक लढवा। वेळ आली तर चाचपणी करून समोर जाऊ। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।